समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये थोर समाजसेविका डॉक्टर चंद्राताई शेनुलीकर यांच्या 29व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। प्रथम चंद्राताई शेनुलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक सौ डॉक्टर एन.एस. गायकवाड व प्राध्यापक सौ भारती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक डॉक्टर एस.डी. कदम उपस्थित होते। यावेळी प्राध्यापिका पाटील बीडी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉक्टर चंद्राताई शेनुलीकर डॉक्टर असून त्यांनी केवळ रोग्यांची सेवा केली नाही तर सर्वसामान्य व तळागाळातील जनतेची सेवा केली। भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेवेमध्ये त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले। सेवा शुश्रूषा हाच आपला धर्म मानला। त्यांच्या डॉक्टरी पेशाबरोबरच समाजसेवा केली अशा त्या म्हणाल्या। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर सौ गायकवाड एन.एस. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉक्टर चंद्राताई शेनुलीकर यांच्या समाधी शेजारी अध्यक्ष व संचालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। तसेच प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या हस्ते समाधी पूजन केले। त्यानंतर त्यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर प्रबोधनात्मक चिंतन सादर केले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर एस.डी. कदम यांनी केले तर आभार प्राध्यापक भंडारे आर्यच यांनी मानले। या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। डॉक्टर चंद्राताई शेनुलीकर भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्षा, जवळजवळ 25 वर्ष अध्यक्षपदाची धुरा आणि संस्थापिका या नात्यानं आज आपण त्यांचा स्मृतिदिन साजरा करत आहोत। आजचा स्मृतिदिन हा 29वा स्मृतिदिन आहे आणि आपण सर्वजण या निमित्ताने एकत्र बनले। त्यांचा स्वभाव म्हणाला तर मला एक निर्भीड आदर्श समाजसेविका, ग्रामीण भागातल्या म्हणून, त्यावेळेच्या आदर्श डॉक्टर म्हणून, त्या काळातल्या म्हणजे मागासल्या अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर म्हणून ग्रामीण भागात काम करणं अत्यंत अवघड होतं, पण त्यांनी धडाडीनं या भिलवडी परिसरामध्ये कार्य करून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा इतिहासामध्ये उमटवलेला आहे। आणि मला वाटतं आजच्या महिलांना ते एक वेगळं आदर्श उदाहरण आहे की त्याचं उदाहरण अंगीकारून एक चांगला समाजसेविका कसं बनावं किंवा त्यांचे विचार कसे रुजवावेत समाजामध्ये, हे एक आदर्शवत आणि ज्वलंत उदाहरण मला दिसून येतं। आणि या निमित्तानं आपण एकत्र जमलो आणि त्यांचे आदर्श, त्यांचे विचार, त्यांचे आचार या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अंमलात आणाव्यात, हीच आपली त्यांची स्मृतिदिनाला विनम्र अभिवादन ठरेल। भिलवडी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका माननीय डॉक्टर चंद्राताई शेनुलीकर यांच्या स्मृतीला प्रथम मी अभिवादन करते। त्यांच्या 29व्या स्मृतिदिनानिमित्त मी असं सांगू इच्छिते की भिलवडीच्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीत अगदी मोलाचा सिंहाचा वाटा चंद्राताई शेनुलीकरांचा। ज्या काळी भिलवडी हे गाव लोकांचं असं वाडी म्हणून त्या गावाचा विकास करण्यात सिंहाचा वाटा त्यांचा आहे। त्यांनी 8000 बाळंतपणं केली की ज्या काळात ग्रामीण भागापर्यंत बाळंतपणाच्या सुविधा मोठ्या उपलब्ध होत्या, त्या त्यांनी स्वतः शहरी भागात प्रशिक्षण घेऊन शहरी भागात राहिलेले असताना, शहरी भागात सेवा बजावत असताना सुद्धा त्यांनी ग्रामीण भागात येऊन विकास केला भिलवडीचा। नुसतं वैद्यकीय क्षेत्रातच प्रगती केली नाही तर शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात प्रगती केली। त्याच्या बाबतीत मला असं म्हणावं लागलं की सर्वगुण संपन्न अशा त्या व्यक्ती होत्या की जी पुरुष काम करत होती ते धडाडीनं त्यांनी स्वतः बैलगाडी चालवून स्वतः शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा हातभार लावलेला आहे। स्वतः त्यांनी परिस्थिती असताना सुद्धा स्वतःचा विकास न करता अनेक समाजांना मदत करून समाजाचा आर्थिक विकास, शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात केली आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।